मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं जे वितरण आहे तर मार्चचा हप्ता तर पूर्ण संपलेला आहे आणि जवळपास यावेळेचा एप्रिलचा हप्ता पण संपत आलेला आहे. कारण की आज जर आपण पाहिलं तर आज 20 एप्रिल आहे, आज सोमवार आहे आणि सोमवार असल्यामुळे आज GR जे आहे आज GR येण्याच्या संदर्भात शक्यता नाकारता येत नाही. कारण 20 तारखेच्या ते 24 तारखेच्या दरम्यान GR येण्याची दाट शक्यता आहे, 20 ते 24 तारखेच्या दरम्यान. त्यामुळे माझी राज्य शासनाला आता विनंती आहे की पहिला तर एकतर मार्चचा हप्ता पेंडिंग पडलेला आहे पूर्णपणे आणि त्यानंतर एप्रिलचा पण हप्ता 20 तारखेपर्यंत गेलेला आहे. पूर्वी काय व्हायचं, ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच वितरण व्हायचं. त्यामुळे 2 महिन्याचा जर विचार केला म्हणजे मार्चचा पूर्ण आणि हे 20 तारीख म्हणजे हा पण महिना जवळपास शेवटच्या आठवड्यामध्ये जातो आहे. त्यामुळे एकंदरीत 2 महिन्याचं एकत्रित वितरण करायला पाहिजे. म्हणजे मागचे हप्ते म्हणजे 2 हप्ते जर आपण पाहिलं म्हणजे खास करून फेब्रुवारीचा आणि त्यानंतर जानेवारीचा, हे 2 हप्ते आपल्याला खूप उशिरा मिळालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेच्या मार्चच्या हप्त्याला पण आपल्याला तसंच दिसत आहे. मी 2 हप्ते काय एकत्रित द्यावं असं म्हणत आहे, त्याचं कारण पण सांगतो आहे आणि हेही सांगतो की ती 2 हप्ते एकत्रित देण्याची शक्यता फार कमी आहे. जे आहे ते मी नेहमीप्रमाणे अगदी स्पष्ट सांगतो. पण तरी देखील शासनाने गॅप पाडू नये योजनेमध्ये. अत्यंत महत्त्वाची एवढी लोकप्रिय योजना आहे. लाडक्या बहिणींनी जे काही या योजनेला जो पाठिंबा दिलेला आहे तर तो सरकारने विसरायला नाही पाहिजे. त्यामुळे दोन्ही हप्ते आणि वितरणामध्ये गॅप जो आहे तो पडायला नाही पाहिजे. बघा, खास करून मार्चचा हप्ता प्रलंबित आहे पूर्णपणे म्हणजे 1500 रुपये आणि मागचे तर काही मिळतच नाही. प्रचंड लाभार्थ्यांचे KYCमुळे, चुकीच्या KYC झाल्यामुळे किंवा KYC न केल्यामुळे हप्ते बंद झाले आहेत. खरं तर पोर्टलवर KYCची लिंक चालू ठेवायला पाहिजे होती. नवीन KYC संदर्भात कोणत्या कारणामुळे बंद केली काय माहीतच नाही. तर ते कारण तर मला काय पटलं नाही. त्यानंतर एप्रिलचा महिना पण संपत आलेला आहे. त्यामुळे मार्चचा आणि एप्रिलचा असा दोन्ही महिन्याचा एकत्रित 3000 रुपये लाभ जो आहे तर तो शासनाने द्यायला पाहिजे. तरच त्या लाडक्या बहिणींना योग्य न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतो. कारण की मार्चचा हप्ता हा काय व्हायला एप्रिलमध्ये चालला आहे आणि एप्रिलच्या पण शेवटच्या आठवड्यामध्ये जो शेवटचा आठवडा आहे तर त्याच्यामध्ये जात आहे. तर त्यामुळे असं नाही व्हायला पाहिजे. बघा, माझं असं मत आहे की ज्या महिन्याचा त्या महिन्यामध्ये लाभ द्या, किंबहुना जर पुढच्या महिन्यामध्ये गेलं तर पहिल्या आठवड्यामध्ये वितरण करा. एवढं वितरण दूर नेऊ नका आणि वितरण वेळेवर करा तरच त्याचा फायदा आहे. नाही तर समाज माध्यमांच्याद्वारे असा हा मुद्दा आपल्याला लावून ठेवणं लागणार आहे दरवेळेस, तरच वितरण वेळेवर होऊ शकतं. कारण नैतिक बंधन थोडं तरी पाहिजे शासनावर, जेणेकरून लवकरात लवकर लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ वितरित होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, 20 तारीख आज सोमवार आहे. त्यामुळे आजपासून कधीही GR येऊ शकतो आणि जेव्हा GR येईल त्याची अपडेट आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.